जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार की फोनपेवरती एखाद्या व्यक्तीला पैसे कसे पाठवायचे हे जे मित्रांनो तुम्हाला पूर्ण आज मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आता जे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम तुमच्यासाठी मी खास बनवलेला आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला पण जराही नाही होत, आपण आजच्या व्हिडिओ मित्रांनो पहिल्यांदा सुरुवात करून घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे तुम्हाला, फोनपे जो काय तुम्ही आता फोनपेमध्ये तुमचं मोबाईलचं अकाउंट आहे, बँक अकाउंट जे अकाउंट आहे, त्या अकाउंटद्वारे आपण एखाद्या व्यक्तीला पैसे कसे टाकायचे हे जे मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर पहिल्यांदा जर काय तुमचं फोनपेला अकाउंट असणार म्हणजे तुम्ही आपल्या ॲप यूट्यूबच्या व्हिडिओवरती तुम्ही आलेला आहात, तर चला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आपण एखाद्या व्यक्तीला पैसे कसे टाकायचे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला जो काय तुमचा फोनपे ॲप आहे ते मित्रांनो शोधून तुम्ही तो ओपन करून घ्यायचा. सिम्पली मी तो ओपन करून घेतो. तर बघतो मित्रांनो माझं फोनपे ॲप इथं ओपन झालेला आहे. इथं काय सांगत आहे की आपला जो फोनचा मित्रांनो अनलॉक करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आता जो काय आपला मोबाईलचा जो लॉक असतो तो मित्रांनो फोनपेला जे अनलॉकचं ऑप्शन असते तिथून जे तुम्ही अनलॉक करून घ्यायचा आहे. सिम्पली अनलॉकवरती मी क्लिक करून घेतो. जो काय तुमचा फिंगर असेल किंवा जो काय तुमचा फिंगर किंवा जे काय तुम्ही पॅटर्न दिलं आहे ते मित्रांनो तुम्ही यूज करून जे तर आपलं फोनपे ॲप जे मित्रांनो अनलॉक करून घ्यायचं. सिम्पली मी फिंगर देऊन जे माझं अनलॉक करून घेतो. बघतो मित्रांनो आता माझं फोनपे ॲप जे इथं पूर्णपणे ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला आता काय करायचं, एखाद्या व्यक्तीला पैसे टाकायचे तर तुम्ही काय करू शकता की इथून 3 डॉट आहे, इथून जे हिस्ट्रीला तुम्ही बघता इथून पण आपल्याला पाठवता येते. तर हिस्ट्रीवर मी दाखवतो. येतं हिस्ट्री बघता, हिस्ट्री इथून जे क्लिक केलं तर मित्रांनो आपल्याला इथं बघायला भेटते. इथून जर तुम्ही आहे त्या व्यक्तीला जर परत टाकायचं म्हटलं तर हिस्ट्रीवर, तर इथून सेंड अगेनवरती मित्रांनो जर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो त्या व्यक्तीला आपल्याला परत जे पैसे इथून जे सेंड करता येतात. तर तुम्हाला मी कसं सांगणार आहे की जे काय तुमच्या अकाउंटवरती जे काय तुमच्या इथं मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत त्या व्यक्तीला पण जर पाठवायचं म्हटलं तर तुम्हाला पाठवता येते. तर जर तुमच्याकडे QR कोड असेल तर मित्रांनो इथून जे QR स्कॅनरवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. तर सिम्पली मी इथं क्लिक करून घेतो. क्लिक केलं इथून काय करायचं, अपलोड QR आहे, अपलोड QR आहे. सिम्पली इथून पण तुम्ही अपलोड QR करून जो तुमच्या गॅलरीतला QR कोड ते स्कॅन करून इथून जे पैसे पण टाकू शकताय. नाहीतर सरळ तुम्ही एखाद्या दुकानात किंवा एखाद्या ऑनलाईन जर पेमेंट करा जो काय तो QR असेल इथून जे तुम्ही सर्च म्हणजे कॅमेरा डायरेक्ट स्कॅन करून जे डायरेक्ट तुम्ही पैसे पाठवू शकता. जर तुम्हाला कॉन्टॅक्टला जर टाकायचे असतील तर ते कसं टाकायचं की सिम्पली इथून बघता येतं टू मोबाईल नंबर आहे. सिम्पली याच्यावरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर पूर्णपणे तुमचं कॉन्टॅक्ट तर बघायला भेटेल. जर तुम्ही इथून जर टाकणार जो काही तुमचा नवीन पेमेंट आहे ह्याच्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करून घ्यायचा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय पडतं की तुमचे तुम्ही नवीन नंबर टाकू शकता, कारण जे काही तुमचा कॉन्टॅक्टमध्ये जो नावाने जो नंबर सेव्ह आहे इथून जे तुम्ही सर्च करून पण काढू शकताय. तर मी तुम्हाला दाखवतो की जेणेकरून जे तुमचे बॅकून जे माझे जे मित्रांनो मी अकाउंटला टाकून तुम्हाला दाखवतो. नाहीतर त्याचे मी नंबर टाकून घेतो तुम्हाला दाखवण्यासाठी. काय मित्रांनो हे कॉन्टॅक्ट मी चूज केलं आहे त्यावर तुम्हाला अकाउंट बघायला भेटेल आणि इथून जे तुम्हाला 3 ऑप्शन बघायला भेटतात, हाय आणि एक हँड्स आणि ते ₹1 टाकण्याचं. तर तुम्हाला मी मित्रांनो ₹1 टाकून जे तुम्हाला मी दाखवतो की पैसे कसे टाकायचे ते सिम्पली तर तुम्ही कॉन्टॅक्ट ॲड करून झालं जो काय तुमचा नंबर टाकून झाला इथून अशा प्रकारचं जर तुम्ही अमाऊंट जर टाकली तर डायरेक्ट जे मित्रांनो त्या जे काय व्यक्तीला तुम्ही टाकणार त्या व्यक्तीचा मित्रांनो बँकिंग नेम जो असतो जो त्याचा बँकमध्ये नाव आहे ते मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटणार आहे इथं. तर दिसल्यानंतर जे तुम्ही मित्रांनो इथून जे पेवरती मित्रांनो आता क्लिक करून घ्यायचं. तर इथे माझं ₹1 मी सिलेक्ट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. ₹1 मी ते टाकून दाखवणार आहे की तर ₹1 मी अमाऊंट जे मित्रांनो मी ते टाकलेले आहे आणि इथून जे सिम्पली पेवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली पेवरती मित्रांनो आता क्लिक करून घेतो. मित्र बघता मित्रांनो आता पेवरती क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला जो काय तुमचा पिन कोड आहे मित्रांनो तो तुम्हाला मित्रांनो इथं पिन टाकून घ्यायचा आहे. जो काय तुमचा पिन असतो मित्रांनो तो पिन टाकून इथून जे मित्रांनो पेवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर मी ते मित्रांनो पिन टाकून घेतो. सिम्पली पेवरती क्लिक करून घेतो. तर बघता मित्रांनो इथं मी केलेलं आहे आणि पेमेंट आपलं सक्सेसफुल जे मित्रांनो झालेलं आहे. तर बघता मित्रांनो माझ्या अकाउंटचे मित्रांनो ₹1 कट झालेले आहेत. वरती मला मेसेज पण आलेला आहे. तर वरती आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण एखाद्या व्यक्तीला पैसे अशा प्रकारे टाकू शकते किंवा एखाद्या व्यक्तीला पाठवू शकते. तर मित्रांनो हे जे मित्रांनो पूर्ण सिम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. जर काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये शंका किंवा काय विचारायचं सिम्पली नक्की मित्रांनो आपल्याला कमेंट करून नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.